बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी समोर येते। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सांगलीत आंदोलन पुकारण्यात आले। जयंत पाटील समर्थकांचा सांगलीत रास्ता रोको सुरू आहे। गोपीचंद पडळकर माफी न मागणार मात्र ठाम आहे। त्यामुळे एकंदरीतच आता महाराष्ट्रभरातूनच गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात मोठा टीकास्त्र डागलं जातंय। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर खालच्या पातळीत जाऊन टीका केली होती। यामध्ये त्यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांचाही उल्लेख केला होता आणि त्याचमुळे आता गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जयंत पाटील समर्थक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर गोपीचंद पडळकर यांच्या हे मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली होती। पडळकरांचं वक्तव्य हे असमर्थनीय असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं। तर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून या वक्तव्यावरती आपली नाराजी स्पष्ट केलेली होती आणि यातच आता या सगळ्या प्रकरणाविरोधात या सगळ्या वक्तव्याविरोधात आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्या वक्तव्यावर ठाम असल्यानं आता सांगलीमध्ये जयंत पाटील समर्थकांनी रास्ता रोको केलेला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच सांगलीमध्ये आता जयंत पाटील समर्थक हे आक्रमक झालेत। गोपीचंद पडळकरनं ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं ती वक्तव्य ह्या महाराष्ट्रामध्ये अशोभनीय आहेत आणि निश्चित आपण ज्या यशवंतराव चव्हाणांचा सुद्धा आदर्श महाराष्ट्रामध्ये घेतो। यशवंतराव चव्हाणांच्या वेणुताईंच्यावर ज्या पद्धतीनं आरोप आत्रेने केले त्या आत्रेने सुद्धा त्या ठिकाणी लगेच माफी मागितली आणि ज्या पद्धतीनं ह्या गोपीचंद पडळकरवरून ज्या राजाराम बापूंच्यावर आरोप केला त्या गोपीचंद पडळकरचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे।